नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील अंतिम मतदार यादी जाहीर. पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती. मराठा कुणबी नोंदी संदर्भात महापालिकेद्वारे शहरात सर्वेक्षण. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आवाहन. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी न्याय देण्याची मागणीसाठी केले आंदोलन. तहसीलदारांनी दिले मदतीचे आश्वासन. घरगुती वादातून वाशिम येथे एका तरुणावर गोळीबार. 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपी मात्र फरार. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सजली संत नगरी. हजारो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन. आता सविस्तर बातम्या. 1 जानेवारी 2024 दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघामधील मतदान केंद्र व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसील कार्यालयांच्या प्रसिद्धी करण्यात आली असून मतदार यादीबद्दलची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादी याची तुलना केली असता 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण 15,33,993 मतदारांचा समावेश होता. त्यानंतर दावे व हरकती सादर करावयाच्या कालावधीमध्ये मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आज दिनांक 23/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये मतदार संख्या ही 15,62,070 एवढी आहे. यामध्ये 62,950 इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर 34,873 एवढी दुबार, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत मतदार संख्येमध्ये एकूण 28,077 इतक्या मतदारांची वाढ झाली. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघामधील 27/10/2023 रोजी जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्या मतदार यादीनंतर दावे आणि हरकती प्राप्त करून घेण्यासाठी 7 जानेवारी 2024 पर्यंत नमुना 6, नमुना 7, नमुना 8 या विविध नमुन्यांमध्ये दावे हरकती प्राप्त करून घेण्यात आल्या आणि जवळपास 1,20,000 दावे हरकती आम्हाला प्राप्त झाल्या आणि याच्यामधून अंतिमता निर्णय घेतलेली संख्या ही पाहता जवळपास 27/10/2023 रोजी जी 15,33,000 इतकी मतदारांची संख्या होती, ती आता 15,62,000 इतकी संख्या झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी अकोला जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या ही 4,000वरून वाढून जवळपास 20,000हून अधिक झालेली आहे. अशा प्रकारे गेल्या 2 महिन्यामध्ये संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावरती मतदारांची नोंदणी करणं आणि मतदार यादीचं शुद्धीकरण करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. यासोबतच कंटिन्युअस अपडेशनची प्रोसेस यापुढे देखील चालू राहील. ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही आहे त्यांना ते नाव समाविष्ट करण्यासाठी अजूनही मुभा आहे. आपण हे तपासून जास्तीत जास्त मतदारांनी या मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करून घ्यावं. धन्यवाद. मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर होत असून अकोला महानगरपालिका स्तरावर 1,650 कर्मचारी मराठा आरक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण नोंदी संदर्भात 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान ॲपच्या माध्यमातून अकोला शहरात सर्वेक्षण करणार आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य व योग्य माहिती देण्याचे आवाहन मनपा आयुक्त यांनी केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण होणे अत्यंत महत्त्वपूर्ण असून यासाठी 7 दिवसात सर्वेक्षणासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका क्षेत्रात 1,650 कर्मचारी काम करणार आहेत. या संदर्भात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले असून घरोघरी मराठा आरक्षणासंदर्भात नोंदीसाठी येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी केले. अकोला शहरात मागासवर्गीय आयोगाच्या सूचनेप्रमाणे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार. माननीय मागासवर्ग आयोगाच्या सूचनांप्रमाणे
अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत आपण 1650 लोकांची नियुक्ती केलेली आहे सर्वेक्षणासाठी. या सर्व पर्यवेक्षकांचे आपण 2 दिवस कसून प्रशिक्षण घेतलेले आहे. सदर कर्मचारी हे आपापल्या घरी माहिती भरण्यासाठी आपल्याशी संपर्क साधतील आणि समक्ष तिथे उपस्थित राहून माहिती भरतील. सर्व महानगरपालिकेच्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक ती माहिती पुरवावी आणि सहकार्य करावे, जेणेकरून आजपासून म्हणजे दिनांक 23 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 हे काम तात्काळ पूर्ण करणे सोयीचे होईल. थँक्यू. रिधोरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतात हरभरा पिकाला पाणी देताना विजेचा शॉक लागल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण रिधोरा गावात शोककळा पसरली. शेतात लटकलेली विद्युत तार वर करण्याची मागणी केल्यावरही महावितरणने लक्ष न दिल्यामुळे विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत मृत शेतकरी कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. 22 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास शेतकरी गोविंदा देवराव कवळकार हे शेतात हरभरा पिकाला पाणी देण्याकरिता गेले असता स्प्रिंकलरला विद्युत तार लागल्याने सदर शेतकऱ्याला विजेचा जोरदार झटका बसला. त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कळताच नागरिकांनी शेतात गंभीर शेतकऱ्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत शेतकऱ्याने मागील 2 महिन्यांपूर्वी महावितरणकडे शेतात खांबापासून लटकलेली विद्युत तार वर करण्याची मागणी केली होती, परंतु महावितरण विभागाने याकडे लक्ष न दिल्याने अखेर विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत रिधोरा गावकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. एमएससीबीच्या हलगर्जीपणामुळे आज एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. काल रोजी मृत्यू झाला. एमएससीबीचे म्हणजे पोलला अर्थिंग तार पण नाही या गावामध्ये आणि 5 फुटापर्यंतच करंटची तार आहे. म्हणजे असा स्प्रिंकलर असा उचलल्याबरोबर त्याला वर करंट लागला त्या माणसाला, तो जागेवरच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी मिळून ही आंदोलन केलं. इथं ज्यावेळेस ते अधिकारी लोक आले एमएससीबीचे स्पॉटवर गेले. स्पॉटवर गेल्यानंतर त्यांनी सर्वे केला, पंचनामा केला. पंचनामा नेल्यानंतर BNCचे अधिकारी पंचनामासाठी आले. त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी तेव्हाच एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की चुकी एमएससीबीची आहे, त्यामुळे हे त्यांना मदत देण्यास काही हरकत नाही. तर एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की आज रोजी 20,000 रुपयाचा चेक आणून देणार आहेत ते घरी. उर्वरित रक्कम वारसाचे प्रमाणपत्र निघाल्यानंतर 90 दिवसानंतर 3,80,000 रुपयाचा चेक ते आपल्याला देतील. यावेळी बाळापूर तहसीलदार राहुल तायडे, पोलीस स्टेशन ठाणेदार अनिल जुमडे, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परिसर पंचनामा करीत लवकरच शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले. रिधोरा येथे गोविंद देवराव कवळकार 37 वर्षाचे आपला स्प्रिंकलरचा टप्पा बदलण्यासाठी गेले असता अचानक जो वायर थोडा खाली होता त्याला स्प्रिंकलरचा धक्का लागून त्यांना शॉक लागून त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. आणि एमएससीबीचे ते चूक असल्यामुळे आज एमएससीबी गावकऱ्यांनी सगळ्यांनी ताणून धरलं होतं की बाबा एमएससीबी त्याची मदत झाली पाहिजे, त्यानंतरच आम्ही अंत्यविधी करू. तर एमएससीबीचे कर्मचारी आले होते आणि त्यांनी सर्व पंचनामा केला आणि त्यानंतर त्यांना मदत एमएससीबीकडून मिळणार आहे 4 लाखापर्यंत काही दिवसामध्ये आणि आमच्या तहसीलवरून सुद्धा. वाशिम शहरातील मन्नासिंह चौकात घरगुती वादातून एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शिवम उर्फ सनी ठाकूर असं या गोळीबार झालेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली. वाशिमच्या मन्नासिंह चौकात आपसी घरगुती वादातून गोळीबार झाल्याची घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली. या घटनेत माजी नगर उपाध्यक्ष भानू प्रताप सिंग ठाकूर यांचा मुलगा शिवम उर्फ सनी ठाकूर याच्या मांडीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. यावेळी म्हणजे त्यांनी जी आमची जागा होती तिथे काही कचरा टाकत होता ते. अच्छा. हां, तो त्याला म्हटलं की जागा कोणाची नावावर नाही आहे, तू आता असं करू नको, नंतर आपण पाहू काय करायचं. ते जोर जबरदस्ती करत होता की तुम्ही आहे कोण, मला कशाला म्हणायला लागले तुम्ही. मग त्यांना म्हटलं पोलीसला कंप्लेंट देऊ. ते म्हणे पोलीसला कंप्लेंट आहे का मिलिटरीला कंप्लेंट आहे. मग त्याले म्हणजे माझा भाऊ
शिवी देत होता. शिवी देताना त्यांनी म्हणजे गन मागवली. ते विश्वजित ठाकूर होता आणि त्याच्यासोबत विशाल त्याचा ड्रायव्हर आहे वाटोडे असा. तर गन आण म्हणे. गन आणली तर मी थांबायला गेलो त्याने. मी आणि माझे बाबा होते की कशाला गन काढली, कोणाला कोणाला मारायचं तुला. मग ते विशू आणि ते म्हणजे दोघं धरत होते आम्हाला. त्यात मी पण धरत होता गनले की मारू नको. मग नंतर मी म्हणजे मॅगझिन ते लोड केली होती. लोड केली गन आणि मी म्हणजे काढतच होता की म्हणजे पुन्हा याच्यावर येऊ नको. खाली घेतली गन तर तशीच फायरिंग झाली की फायरला म्हणजे माहीत पडलं की लागलं. तसंच गोळी झाडणाऱ्या आरोपीचे नाव संग्राम उर्फ बिट्टू ठाकूर असे आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात बिट्टू ठाकूरसह विश्वजित ठाकूर, वाठोरे, खडसे या 4 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपी सध्या फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र वाशिम शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेसंदर्भात वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी माहिती दिली. वाशिम शहर में मन्ना सिंह चौक में ठाकुर बंधुओं में पुराने जमीन के विवाद से झगड़ा होकर सनी को बिट्टू ठाकुर ने कल गोली मार दी थी. गोली उसके जान में लगकर पीछे से निकल गई. उसको अकोला रेफर किया गया है. आगे का तपास वाशिम पुलिस कर रही है. आरोपी की छानबीन जारी. सर, अब तक इसमें कितने आरोपी है ये पता पड़ा है? अभी तक इसमें 4 आरोपी है पता चला है. अयोध्या येथे पार पडलेल्या श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संतनगरी शेगाव येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले होते. हजारो भाविकांनी यावेळी श्रींचे दर्शन घेतले. 22 जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानिमित्त संतनगरीतील संत शिरोमणी श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेगाव मंदिरातील भगवान श्रीराम, सीतामाता, लक्ष्मणजी, हनुमानजी आणि संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या मूर्तीची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली. संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री संपूर्ण मंदिर परिसरात हजारो दिव्यांची रोषणाई करण्यात आली. दिवाळीप्रमाणेच प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा अभिषेक सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांची रोषणाई पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एक अलौकिक अनुभूती मंदिरात उपस्थित सर्व भाविकांना जाणवत होती. दुसरीकडे शेगावच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शेगावच्या महिलांनी भजन गात आनंद व्यक्त केला. श्लोकी रामायणाने सुरुवात करते. आदो राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहि हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दालनं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणं. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. की रामाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. जो 500 वर्षापासून आपण ज्याची प्रतीक्षा करत आहे की राम भगवान साक्षात अवतरल्यासारखं वाटत आहे सध्या. आणि असं वाटत आहे की घरोघर ठिकठिकाणी पृथ्वीच्या चराचरामध्ये दीपांनी हा दिवाळीचा उत्सव साजरा व्हावा आणि सगळ्यांच्या मुखातून एकच नाम यावं, जय श्री श्रीराम. जय श्रीराम भगवान की जय. शहरातील शेगाव रोडवरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ 96 कुडी मराठा समाजाच्या मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रविवारी संपन्न झालेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या मंगल कार्यालयाच्या निर्माण कार्यामुळे समाजाची नक्कीच सेवा होईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. अकोला शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ 96 कुडी मराठा समाज मंगल कार्यालयाचा भव्य भूमिपूजन सोहळा
रविवार 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला यजमान म्हणून दत्तात्रेय पवार व सौ दुर्गा पवार दाम्पत्य उपस्थित होते, तर इतर मान्यवर अतिथी म्हणून मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर सटाले, सौ शारदा सटाले, पंडित चौधरी, सौ शोभा चौधरी, गजानन थिटे, सौ सुनंदा थिटे, आशिष जाधव, सौ जाधव, कैलास दळवी, सौ सुनीता दळवी, बाळकृष्ण जाधव, सौ सविता जाधव, प्रवीण ढोबळे, सौ ढोबळे, सूर्यकांत चव्हाण, सौ शीतल चव्हाण, हनुमंत चव्हाण, सौ प्रिया चव्हाण यांच्या हस्ते विधिवत होम हवन पूजा करण्यात आली। त्यापूर्वी मंगल कार्यालयाचे भूमिपूजन टीका चालवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या भूमिपूजन कार्यक्रमाला अकोला शहरासह बाहेर गावाहून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। समाजातील बांधवांसाठी मंगल कार्यालयाचे निर्माण व्हावे असे स्वप्न मागील कित्येक वर्षांपासून मराठा सेवा मंडळाद्वारे पाहण्यात येत होते, ते आता पूर्णत्वास येणार आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे सचिव कैलास खरात, मारुतीराव भगत, प्रदीप लुगडे, सुनील चव्हाण, संजय केंदडे, चंद्रकांत पन्हाळकर, अनिल मोटे, प्रवीण शिंदे, राजू अंधारे, विपुल माने, गजानन देव, नंदकिशोर सस्ते, गोविंदराव मांडवे, राजेश सटाले, धनंजय चव्हाण आदींनी अथक परिश्रम घेतले। यावेळी सौ माधुरी बिडवे, सौ शीतल मनोज चव्हाण, सौ मंगल जाधव, सौ इंदिरा आवटे, सौ मीना खरात, सौ लक्ष्मी केंदडे, मनीषा शिंदे तथा बाहेर गावावरून आलेले शाखा अध्यक्ष मराठा समाजाची सर्व प्रतिष्ठित समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मंगल कार्यालयाच्या निर्माण कार्याच्या हेतूने दत्तात्रय पवार यांच्या वतीने 2 लाख रुपये, डॉक्टर देविदास इथापे यांच्या वतीने 1 लाख रुपये, नंदकिशोर सस्ते यांच्या वतीने 1 लाख रुपये, नागोराव लाठी यांच्या वतीने 51,000 रुपये दान राशी स्वरूपात देण्यात आली। मंडळाच्या वतीने या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मारुतीराव भगत यांनी केले। स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली। मराठा समाजकरिता लवकरच सर्व आधुनिक सुविधांनी उपयुक्त भव्य मंगल कार्यालयाचे निर्माण कार्य पूर्ण होणार असल्याने समाजाला नक्कीच सुविधा होणार आहे, अशी प्रतिक्रिया मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष मुरली यांनी व्यक्त केली। मराठा सेवा मंडळ ही अकोल्यातील मराठा समाजातील सर्वात जुनी संस्था असून आज मराठा सेवा मंडळ 42 वर्ष झालेले आहेत, परंतु 42 वर्षात अकोला शहरात किंवा विदर्भात म्हणा आपल्या अकोला जिल्ह्यात म्हणा मराठा समाजाचं कोणतंही भवन नाही आहे। आज सर्वांनी व समाज बांधवाच्या आशीर्वादाने आज आम्ही मराठा सेवा समाज भवनाचा भूमिपूजन सोहळा आयोजित केलेला आहे। सदर भवनमध्ये सुसज्जित भवन असून AC रूम, लॉन सर्व सुव्यवस्था आम्ही करणार आहे। मराठा समाजातील जो लोकांना समाज बांधवांना लग्नाचा जो खूप खर्च होतो, भवनाचे भाडं द्यावे लागते, ते कमीत कमी 80% वाचणार आहे। आम्ही खूप कमी किमतीत व खूप कमी खर्चात हे भवन आम्ही समाज बांधवाला देणार आहे। आज या सुंदर सोहळ्याला अकोला तसेच आमचे बाहेरगावातील शेकाव, खामगाव, बुलढाणा येथील सर्व समाज बांधवांनी उपस्थिती लावली। अकोला शहरातील RLT कॉलेज समोर असलेल्या हर्ष संकुल येथे माऊली मेडिकलचा शुभारंभ 22 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। अकोल्यातील आनंदराव किसनराव मते व गणेश श्रीराम वावगे यांच्या माध्यमातून अकोल्यातील सिव्हिल लाईन भागातील RLT कॉलेज समोर असलेल्या हर्ष संकुल येथे नव्याने सुरू केलेल्या माऊली मेडिकलचा शुभारंभ 22 जानेवारीला करण्यात आला। उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते फीत कापून मेडिकलचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्यू ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक व काँग्रेस महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, काँग्रेस सरचिटणीस प्रकाश तायडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी महापौर सुमनताई गावंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भेरड, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, ओम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रवीण पाटील, प्राध्यापक धैर्यवर्धन पुणकर, ओरल सर्जन डॉक्टर रविकिरण फाळके, मालोकार हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हर्षवर्धन मालोकार, डॉक्टर सुमित धुळधुळे, डॉक्टर पियुष सावजी, डॉक्टर अजय चव्हाण, डॉक्टर अमोल इंगळे, डॉक्टर प्रणव महल्ले, डॉक्टर गजानन शिंदे, डॉक्टर पटोकार, डॉक्टर चौखंडे, डॉक्टर पुरुषोत्तम तायडे, डॉक्टर यशस्वी देशमुख, डॉक्टर महेश देशमुख, डॉक्टर हलाली, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव चंदूभाऊ शर्मा, धर्मेंद्र थोरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। शुभारंभ प्रसंगी आनंदराव मते, गणेश वावगे यांच्या
जय श्रीराम मेडिकल व मैत्री मेडिकलमधील सदस्य व कुटुंबीय मित्रपरिवाराची उपस्थिती होती। देशमुख महिला मंडळ अकोला जिल्हा शाखेतर्फे 20 जानेवारी रोजी हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे हळदी कुंकू स्नेह मिलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। देशमुख महिला मंडळाच्या वतीने स्नेह मिलन सोहळा व हळदी कुंकू कार्यक्रम 20 जानेवारी रोजी हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे हर्षोल्लासात संपन्न झाला। या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकोल्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुषमा समीर देशमुख या तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीच्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षा शिवमती मयुराताई देशमुख, देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ राजश्री देशमुख, सचिव सौ स्वप्नाली देशमुख, कोषाध्यक्ष सौ प्रतिभा देशमुख, ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे, माजी अध्यक्षा सौ लता, सौ कल्पना देशमुख इत्यादी उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत नॅपकिन, बुके व भेटवस्तू देऊन करण्यात आले। तसेच स्वागत गीत सौ वर्षा देशमुख यांनी सुमधुर आवाजात सादर केले। मान्यवरांचे स्वागत अश्विनी, राजेंद्र, प्रीती, शैलजा, पौर्णिमा, शीतल, स्वप्ना यांनी केले। तर कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाच्या अध्यक्षा सौ राजश्रीताई यांनी केली। ज्येष्ठ सल्लागार कविताताई यांनी मंडळाबद्दल माहिती सांगितली। प्रमुख अतिथी शिवमती मयुराताई यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श सर्व महिलांनी ठेवावा असे प्रतिपादन केले। शिक्षणाला महत्त्व द्यावे व उद्योगधंदे करावे असे सांगितले। कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा मॅडम यांनी महिलांनी घरातल्या सदस्यांसोबतच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे हे सांगितले। नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। यात सर्वच वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला। मुख्य आकर्षण श्रीराम आणि सीता मैया हे होते। राम भजन काजोल ग्रुपने सादर केले तर राम जन्मावर शर्मिला टागोर या ग्रुपने सादरीकरण केले। वैशाली संदीप यांनी पारधींची भूमिका सादर केली। मनीषा गजानन यांनी एकांकिका सादर केली। हर्षा देशमुख यांनी सुमधुर भावगीत प्रस्तुत केले। जयाप्रदा ग्रुपचा बॉलिवूड धमाका माला सिन्हा ग्रुपने होळीच्या गाण्यांवर प्रस्तुती दिली। ऐश्वर्या ग्रुपने ओम शांती ओम गीतावर बहारदार नृत्य सादर केले। सोलो दीपा, सपना, ऋतुजा, विद्या, प्राची, प्रेरणा यांनी केले। तर मी भारत माता बोलते हे साधना देशमुख यांनी, प्रमिला, सुचिता यांनी मनोरंजनात्मक रील केली। हळदी कुंकू लावल्यावर तृप्ती, अनिता, गौरी, अंजली, वैशाली, मीना, रेवती, तवर यांनी मजेदार प्रश्नमंजुषा घेतली। तसेच नागपूरवरून आलेल्या पाहुण्या सौ स्वप्ना देशमुख यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉक्टर अस्मिता आणि सौ शीतल यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ मंजुषा यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नाली, प्रतिभा, नैना, कल्पना, राजश्री, कविताताई व सर्व ग्रुप लीडर यांनी अथक परिश्रम घेतले। सजाएंगे आज पग पग पलक बिछाएंगे, ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे, आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे, नैना भीगे
भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे, नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे, कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। मुझको घर मिला आबदाना मेरा, हाथ तेरे हैं ना ढूंढते तेरा खुदा, मुझको रब मिला तू जो मिला, लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल, मुश्किल से ही क्योंकि तू धड़कन मैं अयोध्या येथील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर संध्याकाळी देशभरात दिवाळी साजरी करावी, तसेच घरोघरी रामज्योत पेटवावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत अकोला शहरात 22 जानेवारीला घरोघरी व मंदिरात दिव्यांची आरास लावून देवदिवाळी सारखा सण साजरा करण्यात आला। अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने ज्या पद्धतीचा उत्साह आणि देखावा सोमवारी पाहायला मिळाला, त्या पद्धतीने उत्साह आणि दृश्य अकोला शहरातील विविध भागात पाहावयास मिळाले। अकोल्यात श्रीराम आणि श्री हरिहर संस्थांच्या वतीने टिळक रोडवरील प्राचीन मोठ्या राम मंदिरात श्री रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी संपूर्ण देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत रात्री अकोला शहरातील प्रत्येक घराघरात दिवे लावून व फटाक्यांची आतिषबाजी करून भगवान श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मोठे राम मंदिर दिव्यांनी उजळून निघाले होते, तर संपूर्ण मंदिर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आले होते। विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसरात एक अलौकिक अनुभूती जाणवत होती। रात्री उशिरापर्यंत भाविकांची अखंड ओघ सुरू होती, तर दुसरीकडे शहरातील आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरातील भगवान भोलेनाथांना अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती। संपूर्ण मंदिर परिसरामध्ये हजारो दिव्यांची आरास सजविण्यात आली होती। रात्री उशिरापर्यंत हजारो भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात जमले होते। मंदिर परिसरात सर्वत्र आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। दोन्ही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमात भाविक सहभागी होताना दिसत होते। रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी वाढतच होती, तर शहराच्या आसमंतात रंगबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली। शहरात पुन्हा दिवाळी साजरी झाल्याचा भास झाला। सर्व रस्त्यांवर नागरिक जय श्रीरामचा जयघोष करताना दिसून येत होते। एकंदरीत दिवाळीप्रमाणे शहरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील अंतिम मतदार यादी जाहीर। पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती। मराठा कुणबी नोंदी संदर्भात महापालिकेद्वारे शहरात सर्वेक्षण, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आवाहन। अल्पभूधारक शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी न्याय देण्याची मागणीसाठी केले आंदोलन, तहसीलदारांनी दिले मदतीचे आश्वासन। घरगुती वादातून वाशिम येथे एका तरुणावर गोळीबार, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी मात्र फरार। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सजली संत नगरी, हजारो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।